ज्या वर्षानुवर्ष ज्या आमच्या मूर्ती येत आहेत त्याच्यावर जी बंदी आणली, हे कसलं हिंदुत्व आहे? वर्षातनं एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधनं आणताय. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. हां, आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणामध्ये होतील हे तुम्ही सांगत होतात ना. मग आता काय झालं? गणपती उत्सवावर बंधन आहे, दिवाळीत फटाक्यांवर बंधन आहे, ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे पर्यावरण वगैरे काय आहे ते. मग पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना स्नान का करायला लावलं? तुम्हाला पर्यावरणाची इतकी काळजी आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेमध्ये लाखो कोटी रुपयांना लोकांना तुम्ही कोट्यवधी लोकांना तुम्ही का आतमध्ये डुबकी मारायला लावली? आणि महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगता. कुछ हिंदी में है आपका? चलिए छोड़ दीजिए. तर शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध केला जातोय आणि त्याचवरून संजय राऊत यांनी देखील सवाल केलेला आहे. राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे असं देखील संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे.